चेंडूवरती दुसरा चेंडू अतिशय सुंदर असा नक्कीच एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी श्री गणेशा आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आणि 1 धावा. आरिफ आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण आता पाहू शकत असाल तर मुस्तफा स्वतः एक हार्ड हिटिंग फलंदाज. चेंडू टाकलाय पुन्हा एकदा प्लेन मिस. परंतु यावेळेला स्वर चेंडू पंचांचे 2 हात बाहेर म्हणजे एकदा मोफत धाव मिळेल या ठिकाणी एका धावेच्या मदतीने. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. नक्कीच या पहिल्या सत्रामध्ये थोडीशी चांगली धाव या ठिकाणी करावी लागणार आहेत. आली 11 नागाव या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून चला अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आपण वाद घालायचा नाहीये. आयोजक जो निर्णय देतील किंवा पंच जो निर्णय देतील तो आपल्याला या ठिकाणी मान्य करावा लागत असणार आहे. चला थर्ड अंपायर कडे निर्णयाची प्रतीक्षा आहे. चला निर्णय काय येईल पाहावं लागेल. पंचांनी आता मात्र थर्ड अंपायर कडे या ठिकाणी इशारा दिलेला आहे. चला या ठिकाणी पंचांचा निर्णय आलेला आहे की स्वर चेंडू आहे अवांतर चेंडू म्हणजे गोलंदाजाला आणखीन एक चेंडू यावेळेला टाकावा लागणार आहे. मला वाटतं आरिफ मॅन फ्रॉम बागमानला या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकत आहोत. 2 चेंडू आणि 2 धावा आता मात्र झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 2 धावा आता मात्र झालेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर आपण पाहू शकत असाल तर मुस्तफा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. तिसरा चेंडू 2 चेंडू आणि 2 धावा. आरिफने चेंडू टाकलाय पुन्हा एकदा जोरदार अपील परंतु पंचांनी अपील फेटाळले. कोणती 22 स्वरूपात आणि आता मात्र 22 स्वरूपात 1 धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. 3 चेंडू आणि 3 धावा. 15 धावा अजूनही 15 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. पुन्हा एकदा आता मात्र फुल केलाय. एक सुंदर फटका वसीमच्या बॅटमधून येतोय. घणाघाती षटकार या सत्रातील षटकार क्रमांक 1 नक्कीच उत्तुंग फटकार वसीमच्या बॅटमधून षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावफलकावरतील धावा जर आपण पाहायला गेलो तर धावा झाल्यात 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावा. चला हा सत्र संपल्यानंतर लगेचच टॉस करण्यासाठी यायचंय. जसवली विपक्ष मसळा
आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी या ठिकाणी खिळवाड केली आणि नक्कीच पुन्हा एकदा चौकार मिळवतोय वसीम. एक चांगला फलंदाज, एक श्रीवर्धन तालुक्यामधील एक नामांकित खेळाडूंच्या यादीतील हा खेळाडू आणि वसीमचं ज्या पद्धतीने इमाद सरांनी वर्णन केलं त्याप्रमाणे आता मात्र पुन्हा एकदा हळूहळू खेळून काढला. एक धाव नक्कीच पूर्ण करतील. मला वाटतं नील आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिले षटक यावेळेला मात्र संपलेलं आहे. अजूनही 2 षटक येणं बाकी. षटक क्रमांक 1 मध्ये 14 धावा झाल्यात आणि कोणतीही नुकसान कोणत्याही प्रकारचं विकेट या ठिकाणी मिळेल नाहीये. पुन्हा एकदा आपण वळतो इमाद मोडक सर यांच्याकडे. अक्षय, आपने नोटिस किया होगा कि पहला ओवर जिस गेंदबाज ने किया बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. मैं अपनी नज़र में कहूँ तो वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर इन दक्षिण रायगढ़ क्रिकेट, टेनिस क्रिकेट. और उनके सामने वसीम खतीब ने जिस अंदाज से बैटिंग की है ये भी रनों की चट्टान है. ये आसानी से हार नहीं मानती है. बहुत कमाल के खिलाड़ी है. इस दफा देखिए मुसेफ की तरफ जिस तरीके से गेंदबाजी के लिए चुना था, मुसेफ की पहली गेंद पर शिकार हो गए. वहां पर वसीम ने कोशिश जरूर की थी लेकिन मानना पड़ेगा मुसेफ बंदरकर को. कमाल की बैटिंग देखने मिल रही थी पहली ओवर में. 14 रन आए, 1 विकेट भी गिरा. अब जाकर अच्छी बॉलिंग मुसेफ की. गति में परिवर्तन, स्लोअर 1 गेंद थी, फंसाया बल्लेबाज को और बैट्समैन का विकेट. सुपर 8 का पहला मुकाबला आपको देखने मिलेगा. जुबिया 11 जसवेली और क्लब 7 दुबई, दोनों टीम की कप्तान टॉस के लिए आना है. उल्लेखनीय असं होता परंतु आता मात्र अफजलला माघारी जावं लागते. आता मात्र धावफलकावरती धावा जर आपण पाहायला गेलो तर 23 धावा, 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मला वाटतं अफजलच्या जागेसाठी खेळपट्टीवरती दाखल झालाय तो म्हणजे हसन. नक्कीच हसनला चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. षटकार चौकार आणि धावांचं या ठिकाणी डोंगर उभं करावं लागेल. कारण का समोर जर पाहू शकाल तर मुसेफची फलंदाजी अजून येणं बाकी आहे. जेवढा सुंदर गोलंदाज तेवढी सुंदर फलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू, 5 चेंडू, 5 चेंडू. आता मात्र सुरेख फटका आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. हसनच्या बॅटमधून येतोय षटकार. नक्कीच षटकार, एक सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. मैं तो कहता हूं बहुत ही गजब का ये स्ट्रोक था. बैकफुट पर जाकर फोर्स किया और गेंद को सीधा डिस्पैच किया लॉन्ग ऑफ के ऊपर से. 6 रन. षटकार या ठिकाणी चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. पुन्हा एकदा खेळून काढलाय. कोणती धाव चेंडूवरती मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मला वाटतं संपलेला आहे आणि धावफलकावरतील धावा जर आपण पाहायला गेलो तर 29 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजूनही अंतिम 1 षटक येणं बाकी असेल. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावा आतापर्यंत करण्यामध्ये यशस्वी झालेत. ते म्हणजे अली 11 नागाव या संघातील सर्व फलंदाज. परंतु आपण जर पाहू शकत असाल तर मुस्तफा अजूनही मैदानावरती खेळ अजून खेळत आहे. 29 रन्स, 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मला वाटतं शेवटचा गोलंदाज आहे मोहम्मद. एक अंतिम षटक हाताळण्यासाठी. नक्कीच इमाद सर आपण जर पाहू शकत असाल तर मुस्तफा अजूनही खेळपट्टीवरती दाखल आहे जो सलामीवीरच्या स्वरूपात आलेला होता. अंतिम 6 चेंडू. मोहम्मद चेंडू टाकलाय, भिरकावलाय. बन्सनकडे 9ची अपेक्षा. एक धाव, 2 धावा. सुंदर अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. पंचांनी पुन्हा एकदा रिव्ह्यूची या ठिकाणी मला वाटतं मागणी केलेली आहे. या चेंडूवरती नो असेल की
आणि पंचांचा इशारा येतोय की नो चेंडू आहे. हा चेंडू नो आहे म्हणजे नो प्लस एकूण 2 म्हणजे एकूण 3 धावा मिळतील. आणि पहा हा चेंडू नो घोषित केला म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट असेल. आणि मुस्तफा कशा पद्धतीने फ्री हिटच्या चेंडूचा लाभ घेतोय पाहावं लागेल. चेंडू टाकलाय भिरकावलाय. पुन्हा एकदा एक धाव मुसरने फील्ड करेपर्यंत. यावेळी मात्र जर पाहाल तर फ्री हिटच्या चेंडूचा लाभ घेण्यामध्ये थोडेसे अयशस्वी ठरलेत ते म्हणजे दोन्ही मुस्तफा मोहम्मद आणि हसन. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकत आहोत. तिसरं षटक आणि हलवरतनी घेऊन काढलाय सेकंड स्लिपच्या दिशेने. चेंडू ड्राइव्ह करून सीमारेषा पार. हसनच्या बॅटवर येतोय पुन्हा एकदा चौकार. चौकारांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागलेत ते म्हणजे 37 धावा. देखिए अक्षय, गेंद खराब नहीं थी, गेंद ऑफ स्टिक पर थी, लेकिन बल्लेबाज ने जिस अंदाज से दिमागी गेम खेला, गेंद को चॉप किया और आखिरी क्षणों में थर्ड मैन की रीजन में खेला और जिसकी वजह से 4 रन आए. अब रनों का ग्राफ 33 से ऊपर की तरफ 37 रन हो चुके हैं. पिछली 2 गेंदों में 8 रन खर्च कर चुके हैं मोहम्मद. कमबैक करना पड़ेगा, आखिरी ओवर है. नक्कीच कमबॅक करावं लागेल परंतु पुन्हा एकदा पहा काय पहाल तर हसनच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. एक चांगली फलंदाजी, चांगलं नाव, चांगलं नामांकित फलंदाजांच्या यादीतला खेळाडू. नक्कीच आली 11 नागाव संघासाठी महत्त्वपूर्ण अशा धावा आपल्या फलंदाजीतून आपल्या बॅटमधून करताना हाच तो फलंदाज हसन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक पुन्हा एकदा सीमारेषा पार. हसनच्या बॅटमधून दुसरा षटकार. क्या बल्लेबाजी है, क्या बल्लेबाजी है. इस सिक्सर की मदद से टीम का स्कोर 45 रन रहा. हसन के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए. 49 यस 49 रन. क्या बैटिंग कर रहे हैं. 49 रन हो चुके हैं. धुआंधार बैटिंग वो इस दफा और एक स्ट्रोक लाजवाब. बैकफुट पर जाकर पंच किया, गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में खेल दिया 4 रन के लिए. इस 4 के साथ टीम के 50 रन पूरे 50 अप 53 स्कोर हो गया है. वाह, जरा जोरदार तालियां बजनी चाहिए हसन के लिए. आखिरी गेंद इस इनिंग की, बहुत ही खर्चीला ओवर. हॅलो स्कोर किती आहे. 50 53 आले. किती बॉल झाले. 5 बॉल, शेवटचा बॉल. लास्ट बॉल 1 टू गो. नक्कीच 53 धावा धावफलकावरती आपण पाहू शकत आहोत. नक्कीच थोडंसं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवण्यामध्ये यशस्वी झालेत ते म्हणजे आली 11 नागाव संघाचे सर्व खेळाडू. आता मात्र बॅटची कडा पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रायल करून सीमारेषा पार. येतोय चौकार म्हणजे 53 अधिक 4 म्हणजे 57 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 58 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते म्हणजे आली 11 नागाव या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 18 चेंडूमध्ये 57 धावा केल्यात आणि 58 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे 7-11 वारळ या संघासमोर. नक्कीच आव्हान थोडंसं मोठं आहे पण अशक्य नाही आहे कारण का क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नसतं. जर तुम्हाला 18 चेंडूमध्ये येणाऱ्या 18 चेंडूमध्ये चांगले मोठे प्रहार मोठे फटके या ठिकाणी मारावे लागतील आणि आपल्या संघाला या सुपर 8च्या मॅचसाठी क्वालिफाय करून द्यावं लागेल. नक्कीच आतापर्यंत आपण मुस्तफाची बॅटिंग पाहिलीत परंतु अजून मुसेब नावाचं वादळ मैदानावरती फलंदाजी मार्गवरती येणं अजून बाकी असेल.
काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहावं लागेल, कारण का अजूनही एक सत्र येणं बाकी आहे. आपण पाहत आहोत नक्कीच आपण या ठिकाणी पाहत आहोत श्री सुवर्ण गणेश क्रिकेट संघ आयोजित सुपर डुपर लीग, आणि या लीगचा एक चांगली स्पर्धा आपण पाहू शकत आहोत. दिव्यागर गावचे सन्माननीय सरपंच आदरणीय सिद्धेशदादा कोसबे यांचा हा संघ आणि यांच्या नेतृत्वाखाली आयोजित क्रीडा स्पर्धा, अर्थात गुलामभाई पेशवांचे नावलौकिक असलेले मैदान आपण पाहू शकत आहोत. आणि नक्कीच ग्रुप स्टेज मधील ही शेवटची लढत आपण मैदानावरती पाहत आहोत आणि त्यातील शेवटच्या सत्राकडे आपण वळत आहोत. 18 चेंडू आणि हॅलो तसेच सन्माननीय यश पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आणि विराजमान व्हायचंय. सन्माननीय यश पाटील आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय आणि या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये पुढील सत्राच्या दिशेकडे जात असताना आपण वळणार आहोत हिमंत मोडक सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. या स्पर्धेला मुख्य भेट देण्यासाठी या परिसरातले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्री सुवर्ण गणेश दिव्यागर, या दिव्यागरच्या स्पर्धेमध्ये यश भाऊ नसतील असं होऊ शकत नाही आणि आलेले आहेत. भाऊ आपलं सहर्ष स्वागत, वेलकम, मोस्ट वेलकम. खरोखर आनंद होतोय. या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे खेळ सादर केला जातोय. अक्षयभाई, मॅच मध्ये मजा येणार आहे. तुम्ही सांगल्याप्रमाणे पाहायला गेलात तर एका बाजूला मुस्तफा आहे जो वेग आणि भन्नाट वेग साठी ओळखला जातो, तर दुसऱ्या बाजूला रन मशीन ज्याला संबोधला जातो. या संपूर्ण परिसरामध्ये सगळ्यात चर्चेमध्ये आणि सगळ्यात प्रसिद्ध खेळाडू ज्या पद्धतीने आहे मुसे बंदरकर, आणि त्यांचा सोबत साथ देणारा म्हणजे सिक्सर किंग ज्याला मिडल ऑर्डर मध्ये आपण बघतो, यांना ओपनिंग करण्यासाठी बोलवलंय म्हणजे जैन. मॅच मध्ये मजा येईल. बघूया पहिला चेंडू, पहली गेंद के साथ गेंदबाज चले ओवर द विकेट. मुसेब के लिए पहली गेंद ऑफ स्टिक की तरफ रखी गई थी, बल्लेबाज ने ड्राइव किया. 1 रन के साथ खाता खोला है मुसेब बंदरकर ने अपना. एक तरफ मुसेब बंदरकर और दूसरी तरफ जैन, दोनों बल्लेबाज, दोनों बैटर लाजवाब है. अक्षय भाई, मॅच में मजा आएगा. भाऊ, या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न पूर्ण होतंय. आपल्या तळागाळातले खेळाडू यांचं कौतुक करण्याची बाब आहे की या खेळाडूंना सुवर्ण संधी देण्याचं काम केलं श्री सुवर्ण गणेश दिव्यागरच्या माध्यमातून. फिर एक बार मुकाबले की ओर बढ़ते हैं. अगली गेंद के साथ बॉलर चले. ओ इस दफा देखिए अतिरिक्त उछाल, गेंद राइज होकर बल्लेबाज के लिए सरप्राइज करती हुई, चिम का सॉन्ग बजाती हुई सीधी विकेट कीपर के हाथ में. कहा वहां पर दोपहर के सत्र में जनाब, आपका हाल कैसा है? ठीक तो है ना? लगभग अब शाम का सत्र शुरू हो चुका है. स्कोर की बात करें तो 2 गेंदे और 1 रन. लक्ष्य तो बड़ा है, 58 का लक्ष्य रखा है मेरे ख्याल से. जी हाँ, 58. 58 धावांचा आव्हान ठेवलाय. भाऊ, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, बी ग्रुपचा हा शेवटचा सामना आहे. एका बाजूला अक्षय सर पाहायला गेलात तर अली 11 नागाव, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात तर साद 11 वारल. 58 धावा बनवायचे, परंतु यावेळी काय घडलं मैदानात? यस, फलंदाज बाद झालेले आहेत, जैन आउट झालेले आहेत. आणि बघा मित्रांमध्ये काय घडलं, एकाने दुसऱ्याला सांगितलं कि आप जाइए बाहर, अब आपका खेल खत्म हो गया. ये दोस्ताना अंदाज में उन्होंने कहा है. कोई उनकी जिस तरीके का वो जो अंदाज देखा गया, जैन और मुस्तफा अच्छे दोस्त थे, इसलिए दोस्त ने दोस्त को बताया कि भाई आप रुक जाइए, आपका खेल खत्म हो गया, अब बाहर आप जाके मैच देखिए. जैन और मुस्तफा दोनों अच्छे दोस्त हैं, आज एक दूसरे के खिलाफ खेलते हुए नजर आए. बघा क्रिकेटनी आम्हा तुम्हा सर्वांना कशा प्रकारे इथे जोडलंय. एका बाईक वरती दोन्ही मित्र एका सोबत येतात सकाळी आणि खेळतात कसे, एका दुसऱ्याच्या समोर. असं क्रिकेट आहे यश भाऊ, अशी ही लीग आहे जिथे चुनावही चांगले झाले, चांगल्या पद्धतीने लिलाव प्रक्रिया झाली आणि प्रत्येक संघामध्ये चांगले प्लेयर्स आहेत.
चला मॅच कडे आपण जाऊया. पाहिला गेलं तर धावा झालेत 1. देखिए असरार सोंडे इनकी तरफ से इनाम आया हुआ है. अगर मुश्तबा पोलार्ड को बैट्समैन सुफियान ने, ये सुफियान ने 3 लगातार सिक्सर मारे और मुसेब ने भी, उसमें से अब 3 गेंदें बची है. आइए देखते हैं कि 3 गेंदें सिक्सर कौन मारेगा और 200 रुपए का इनाम भी है. ओहो अच्छी गेंद. सुफियान के लिए इतना आसान नहीं था क्योंकि गेंद इन कटर थी, शार्प इन कटर, गिरने के बाद अंदर की जानी पाई. स्कोर की बात करें तो 4 गेंदें और रन हुए हैं सिर्फ 2. मुसेब के पास स्ट्राइक है. आइए देखते हैं क्या मुसेब आने वाली 2 गेंदों पर 2 सिक्सर जड़ देंगे. मारना जरूरी है. इस दफा पुल का ये स्ट्रोक है. पुल किया है, कितना पावरफुल हुआ. आइए देखते हैं. गेंद मैदान के बाहर, फील्डर के ऊपर से मिड विकेट की रीजन में पुल, पावरफुल. ये देखिए एक्शन रिप्ले. खंदे के जोर से गेंद को फेंका था, लेकिन बल्लेबाज की भी ताकत की मैं सराहना करूंगा. जितनी ताकत के साथ मुश्तबा ने गेंद की थी, उतनी ताकत के साथ मुसेब बंदरगर ने गेंद को बाहर भेज दिया. 6 रन. 6 की मदद से टीम का स्कोर 5 गेंदे 8 रन 1 विकेट. आखिरी गेंद इस ओवर की. आइए देखते हैं आखिरी गेंद पर होता क्या है. क्या फिर बड़ा स्ट्रोक आ पाएगा ओवर द विकेट से. ओ विकेट में गेंद थी, ऑफ स्टिक पर गेंद को रखा था. बल्लेबाज ने हल्के हाथों से सिली मिड ऑफ की रीजन में बड़ी आसानी के साथ इज्जताना अंदाज में स्टीयर किया. ओवर की समाप्ति 1 ओवर 9 रन 1 विकेट. क्या लगता है 12 गेंदे और 49 रन. अक्षय क्या मैच बन सकता है? क्या मैच में वापसी होगी? हेलो हेलो. 12 चेंडू आणि 49 12 चेंडू आणि 39 धावांचा या ठिकाणी पाठलाग अजून करायचा आहे. नक्कीच येणारे 12 चेंडू ठरवतील. नक्कीच 12 चेंडू आणि 49 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे आणि 58 धावांचा या ठिकाणी आव्हानाचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे 7 11 वारेल या संघाला आणि ती गोलंदाज आहे शोएब. राईट मोर विकेट चेंडू टाकलाय. मुसेबच्या बॅटमध्ये येतोय पुन्हा एकदा. काव कॉर्नर रिजन मध्ये मोठा प्रहार. मुसेबच्या बॅटमधून षटकार. यस बहुत ही कमाल का स्ट्रोक खेला था. बिल्कुल जूसी हाफ वॉली में बनाकर ऑन द राइज उसे मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ की रीजन में 6 रन के लिए कमाल का स्ट्रोक. वो इस दफा देखिए ड्राइव किया है. स्टेडिश लॉन्ग ऑन के रीजन में 1 रन पूरा. दूसरे की मांग है. क्या दूसरा हो पाएगा? नहीं. बल्लेबाज दूसरे रन पर सुफियान रन आउट. अपना विकेट सेक्रीफाइस करते हुए आखिरकार स्ट्राइक तो मुसेब के पास है. मैच अभी भी बरकरार है. मैच के अंदर जान बाकी है क्योंकि जब तक मुसेब है तब तक कुछ कहा नहीं जा सकता. स्कोर की बात करें तो इस वक्त स्कोर हुआ है 16 रन 2 विकेटों का नुकसान. क्या ये वो ओवर है अक्षय जिसमें रनों का ग्राफ तेजी के साथ ऊपर की तरफ जा सकता है? क्या ये वो ओवर है जहां से मुसेब बंदरकर, जिसके लिए जाने जाते हैं, जो इस एरिया का सबसे बेहतरीन खिलाड़ी माना जाता है, गुनगर का सबसे बेहतरीन अनोखा प्लेयर है, और उनके सामने शोएब. मजा आएगा इस मैच के अंदर. ये वाली ओवर की 4 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है. अगर 4 में से 3 बड़े हिट आ गए तो मेरा अपना मानना है कि मैच गुल खिलाएगा, फिर सनसनी बन जाएगा. इस बीच शोएब चले अगली गेंद के साथ ओवर द विकेट. ये गेंद भी जाएगी मैदान के बाहर. ओहो 6 रन. क्या खेला ये स्ट्रोक. ये देखिए एक्शन रिप्ले. गेंद और बल्ले का जब संपर्क हुआ तब ट्रिगर मूवमेंट, गेंद को सीधा भेज दिया हवाई यात्रा पर, नींबू बना दिया. 6 रन.
कमाल का स्ट्रोक, 22 रन 22। ये भी जाएगी इस दफा ऑन साइड की जानिब गेंद, फील्डर की कोशिश लेकिन नाकाम, फील्डर से कोसों दूर गेंद, फिर चली 4 रन के लिए। मैच फिर एक बार बन चुका है। मैंने कहा भी था कि मुसेफ बंदरकर जब तक रहेंगे कुछ कहा नहीं जा सकता, क्योंकि जब तक मुसेफ बंदरकर है तब तक सामने वाली टीम के लिए लटकती हुई तलवार है। अब तक का स्कोर कितना हुआ है? 26, 8 गेंदे और 32 की जरूरत। मुसेफ खेल रहे इस वक्त 7 गेंदों में 25 पर। चूंकि मुसेफ से मैंने एक दफा इंटरव्यू में पूछा था तो मुसेफ ने कहा था कि मेरे फेवरेट ग्राउंड में से, मेरे फेवरेट विकेट पे से ये विकेट मेरा फेवरेट है, इस विकेट पर मैं रन बनाना जानता हूं। लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि बहुत सारे ऐसे ग्राउंड है यहां पर अच्छे अच्छे बल्लेबाजों को जिस गेंदबाज ने अच्छी बॉलिंग के जरिए रुकाए रखा है वो है शुएब। ये भी कुछ भी कर सकते हैं। पिछली जिस तरीके से 4 गेंदों में 17 रन खर्च किए हैं, आइए देखते हैं कि क्या वापसी कर पाएंगे या फिर मुसेफ उनके ऊपर बरस पड़ेंगे। ये भी जाएगी मैदान के बाहर, लगा 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 लगा, ये लगा सिक्सर, 6 रन। ये देखिए पुल का शॉट, पुल पावरफुल, सक्सेसफुल एंड डिलाइटफुल, वाह। और इस सिक्सर की मदद से टीम का स्कोर छलांग लेता हुआ सीधा 32 रन पर अब जीतने के लिए 7 गेंदे और 26 रन की जरूरत। यह गेंद बहुत इंपॉर्टेंट है, यह गेंद पर तय हो जाएगा। पिछली 5 गेंदों में 23 रन खर्च किए हैं शुएब ने, बहुत ही खर्चीला ओवर साबित हो रहा है अब अक्षय। आइए देखते हैं आखिर गेंद इस ओवर की। इस दफा देखिए गति में परिवर्तन, चेंज ऑफ पेस और बल्लेबाज का विकेट जा चुका है। जिस तरीके से एज लगी थी, आइए देखते हैं फिर एक बार एक्शन रिप्ले। ओवर 1 लेग कटर दी बैट का, जिस तरीके से एज लगा, इनर एज लगा और बल्लेबाज की कहानी खत्म। जिस तरीके से विकेट कीपर ने अपना काम किया, बैट का चुंबन लेकर गेंद सीधी विकेट कीपर के हाथ में। 2 ओवर का खेल खत्म, टीम का स्कोर 32 रन, 3 विकेटों का नुकसान। अब 6 गेंदे और जीतने के लिए 26 रन की जरूरत। काय वाटतं अक्षय, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो का? मुसेफ आउट झाला, परंतु क्रिकेट मध्ये असं म्हटलं जातं की फक्त एका खेळाडूने संघ बनत नाही, सांघिक 11 खेळाडूंचा खेळ सादर करावा लागतो तेव्हा संघ तयार होतो। आता मुसेफ तर आउट झालाय, परंतु ती जबाबदारी कोण पार पाडू शकतो? आरिफच्या वरती माझ्या मते विश्वास दाखवत जात आहेत का? आरिफ या गोष्टीवरती खरे उतरतील का? उतरावं लागेल आरिफला, काय म्हणताय? जुबिया 11 जसवेली, क्लब 7 दुबई। चलो टॉस के लिए आ जाओ। यस, जसवेली या संघाचे कर्णधार टॉस साठी या। स्कोर की बात करें तो टीम का स्कोर 32, 32 रन, 2 विकेटों का जिस तरीके से 3 विकेटों का नुकसान। 2 ओवर की समाप्ति के बाद 6 गेंदे और जीतने के लिए 26 की जरूरत है। नियाज के पास मौका है, हो लेकिन हसन इतने आसानी से जाने देंगे नहीं है स्कोर। जिस अंदाज से उनकी बॉलिंग चल रही है इस वक्त, 5 गेंदों का खेल और 26 की जरूरत। इस दफा देखिए फुल टॉस गेंद थी, टाइमिंग प्रॉपर हुआ नहीं और आखिरकार नियाज को जाना पड़ेगा डगआउट की राह पर। अच्छी बॉलिंग, फुल टॉस पर फंसाया वहां पर बल्लेबाज को, ताकत उतनी नहीं मिल पाई और अब यहां से 4 गेंदे और जीतने के लिए 26 की जरूरत। मैच मुश्किल होता हुआ अब यहां से चेसिंग कंपलसरी है, इसका मतलब 4 बड़े हिट लगाने पड़ेंगे किसी भी सूरत में। लेकिन अगर 4 बड़े हिट आ भी जाए तो बस चमत्कारी हो सकती है, चमत्कारी हो सकता है मैदान के अंदर, क्योंकि इस ग्राउंड पर एक गेंद में 13 रन भी हुए हैं। चलिए टॉस के लिए आइए।
सुपर 8 का पहला मैच। चलो आ जाओ, टॉस के लिए आ जाओ नोमान। इस वक्त अकेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑफ की रीजन में 1 रन। अच्छी बॉलिंग। ये मुकाबला इस वक्त आप देख रहे हो, ये सुपर 8 के लिए क्वालिफाई करने के लिए मुकाबला है। जो टीम इसमें से जीतेगी वो सुपर 8 में अपनी जगह बनाएगी। इस वक्त देखिए क्लीन बोल्ड फर्नीचर डिस्ट्रॉय होता हुआ, दो टांगों के बीच से गेंद सीधी फर्नीचर पर डिस्ट्रॉय करती हुई बल्लेबाज आरिफ का विकेट। लेकिन आरिफ ने जिस अंदाज से खेल खेला है, यस, यापुढील मॅचचा नाणेफेक जो होणार आहे, यापुढील सामन्याचा जो नाणेफेक होणार आहे, यश भाऊ यांच्या हस्ते नाणेफेक होईल। देखिए अभी जो बैटर जो गए हैं मैदान के अंदर, इनके लिए हर 6 पर 100 रुपए का इनाम है उमेर धनसे की तरफ से। 2 गेंदें बची है, अब 1 गेंद बची है। अगर 1 6 भी आता है तब भी ये इनाम जारी रहेगा। इसी के साथ अली 11 नागांव की टीम 24 रनों से इस मुकाबले को जीत चुकी है। कांग्रेचुलेशन